तर आज आपल्या जगदंबा देवी मंदिरामध्ये इतकी गर्दी, काय विषय, काय कार्यक्रम आहे काय? तर आज आहे आपल्या मंदिरामध्ये 7 वर्षातून एकदाच येणाऱ्या शतचंडीचा कार्यक्रम. त्यामुळे आपण आता मंदिरात चाललो आहे आणि आपण गाडी आहे तरी हो बघा काय मोबाईलवर बोलतोय, कुणावर बोलतोय काय माहिती, मैत्रिणी का काय विषय काय माहिती आता. आता हे म्हणलं फोनवर बोलतोय तर जग आपण आता केसं नीट करावं. आता कसा दिसतोय एकदम हिरो शाहरुख खान. नंतर ना आता आपण आलेलो आहे मंदिरातच म्हणतोय ह्याच्यात काही चौकात. आता चौकात आल्यानंतर आता ह्यांनी मला इथं सोडलं आणि मला म्हणतोय थोड्या वेळ थांबा तर मी आलोच तोवर. आता म्हणलं आता इतक्या उन्हाचं माहिती सोडून गेलो येऊ, पण काय नाही लगेच आला येऊ 10 मिनिटातच. काय कुठे घालता, कुणाचा फोन येतोय, कुठं जातोय गडी, काही विषय बघा. मग तेवढ्यात आपला मित्र भेटला आपल्याला ओमकार काळे म्हणजे त्याचं नाव आहे. पुढं खूपच गर्दी आहे, तुम्हाला दिसत नाही कसं काय गर्दी, विषयच नाही. गर्दीचा नाद नाही करायचा, काही करा पण गर्दीचा नाद हे. आता कसं काय गर्दी, आता ही 4-5 पोरं आपल्याकडे बघतात बघा कसं काय, विषयच नाही. आता इथून पुढं गाडी जातच नाही, त्यामुळे आता इथून आम्ही गाडी वळाली आणि आम्ही परत निघालो आल्या त्या रस्त्याने महागारी. आल्या तरी रस्त्याने आता परत माघारीतून परत सगळी आपल्याकडेच बघतात राहू, आपलं कॅमेरेकडून तीन. तेवढ्यात आपला ओमकाराचा म्हणला आपल्या एका जणाला आणायला जायचं आणि ह्या गाडी आपल्या चौकांना बसताना नाही, त्यामुळे ही गाडी आपण पंपावर लावू आणि माझ्या गाडी घेऊन डायरेक्ट आपण त्याला गाड्याला आणायला जाऊ. आता ह्याची गाडी घेतली ह्याची मस्तीच चालली की ती बघा तुम्ही. आता ह्याची गाडी घेतली आणि आम्ही आता इथून वळवलो आणि आता चाललो आहे पंपाला गाडी लावायसाठी. आता आम्ही आणलो त्या गाडी आणि आता ह्याच्या शाईनीवर जायचं आहे आपल्याला ओंकारच्या. आता ही गाडी घेऊन आपण चाललो आहे पंपावर. आता ही पंपावर लावली, आता ह्यांनी गाडी घेतली मला मागं टाकलं बसायला. काय राव, मला मागं टाकलं आहे ते दोघांनी बसायला. आता आम्ही त्याला आणला इथं चाललो आहे खरं, पण तो माहीतच नाही कुठं थांबला येऊन. ते गाडी फोन लावतोय पण तो काही फोन उचला नाही. आम्ही चढलो आता तर शोधतोय इथं चौकामध्ये कुठं दिसतोय का नाही. आणि तेवढ्यात त्यांनी परत फोन केला आणि त्याचा फोन उचलला आहे आता त्यांनी. आता मग तो म्हणला मी थांबलो इथं, आपण जिथून आलो का तिथंच थांबला आहे तो गडी. मग आम्ही त्याला आणायला गेलो. आता पटकन आता ह्याला घेतलं, आता हे दिसतोय का तुम्हाला हो गडी उभा राहायला, ह्यालाच आणायला आलो आहे आपण. आता ह्याला मागं टाकलं आणि चला आता आपण 4 जण बसलो आहे. कसं काय विषय, आता परत गर्दीत आपण आलेलो आहे आपल्या चौकामध्ये आणि चौकातनं परत आपण चाललो आहे करमाळ्या चौकामध्ये. मग तिथनं आपण चाललोयच हे गडी पण कसं काय चाललं आपल्या पुढचा बघा. मग इथनं एक ट्रॅक्टर बी चालला, या ट्रॅक्टरमधनं अपघात होत होता चालला तुम्ही. आता बघा कसं काय विषय झाला आमचा आता. काय पोरं आहे आजकालच्या पोरांचं, काय करावं का पुढच्या पोरांचा पण अपघात झाला असता, विषयच नाही. एक अपघात टाळला बरं का आमचा, बरं का तुमच्या आशीर्वादामुळं. आता ह्यो गडी बघा कसं काय ऊस काय लागा, काय असं काय तर काय बोलू यांना मी, काय बोलू नक्की, बोलू काय. आता ह्यांनी तुम्ही इकडून वर काय आणलंय काय माहिती, का चाललोय आपण बरं का नक्की, काय ऊस काय चाललोय काय. अरे परत वळून खाली बी चाललो, यांचं काय करावं, वरती निरणवरनं परत खाली आणून चाललो. इतकं पुरी बिरीचं बघायला, पुरी बघायचं आणलं काय मला इकडे ह्यांनी खाली. आता इथं पाणी टपरी थांबलो आम्ही थोड्या वेळ, का थांबलो काय माहिती, ह्यांना पाणी प्यायचं वाटतं, त्यांनी पाणी बिणी पिलं. आता व्ह्यू बघा तुम्ही त्या टपरीपासून कसं आहे चौकाचा व्ह्यू. आणि इथनं परत आम्ही बसलो, यावेळेस मी आतमध्ये बसलो, मागाशी ह्यांनी मला मागं बसलेलं काय, त्यामुळे मी आता मध्ये बसलो. आणि आता आपण ह्यांनी गडी हारचं खरं चढवतोय वाटतं. इथून आपण परत निघालो. आता ही दोघं आपल्याला त्या चौकात सोडणार आहेत आणि आम्ही तिथं चलत जाणार आहे, कारण आता तुम्ही बघितलं आधी, कारण गाडी आतमध्ये जाई नाही मंदिरापाशी. इथं पण आम्ही आमचा आणखी एक अपघात टळला. सर आपण कुठं होतो, गाडी तर काय आतमध्ये जाय नाही, त्यामुळे ती दोघं आम्हाला तिथं सोडणार आहेत, आम्ही तिथनं चलत पाय जाणार आहे. तर भाऊंना त्या दोघांनी आपल्याला ह्या ठिकाणी सोडलेलं आहे आणि इथनं आम्ही दोघं निघालेलो आहे आता चलत. आता काय पाय तरी दुखणार आहेत, आता ह्यांची भांडणं बघायचं, चलत जायचं तरी यांची भांडणं काय संपणार आहेत. पाय तरी दुखणार आहेत पण आता तरी आपल्याला चलत जायचंच आहे. किती गर्दी, काय हे गाडीवाले जाऊन चलून दे नाही, वेळ सुद्धा काढून दे नाही, हात लांबावला माग घेतला की लगेच दुसऱ्याला हात लागतोय. काय करू आता, काय ह्यांचं काय माहिती. तरी मी गर्दीतनं कसं तरी वरती हात करून व्हिडिओ काढतोय. तर भावांनो एवढ्या गर्दीनं तुमच्यासाठी सगळं मी घेऊन येतोय. त्यासाठी माझ्या भावांनो मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि जे करायचं तुम्हाला ते करा. आता बघू शकतो तुम्ही किती गर्दी आहे. आता मंदिराच्या आपण गेटच्या समोर चालू आहे. आपण सकाळी पण दर्शनाला आलतो, पण तरी आपण डबल चाललो आहे आता दर्शनात. दर्शन झालं तर बघू, नाही झालं तर आपण परत आता जेवायला जाणार आहे, कारण जेवण सुद्धा आहे. आपण सकाळी दर्शनाला आलतो, पण आता बघू होतंय का दर्शन आज, काय होतंय बघू आता आतमध्ये जाऊन. तर गर्दीमध्ये मी नंबरला थांबलेलो आहे. तर ढकलत ह्या सगळ्या लोकांना कसं तरी मी आता आतमध्ये जरा जायला लागलेलो आहे. थोडं तर ढकलत चाललो आहे मी त्यांना. तर मला तर नाही वाटत बाबा आपलं दर्शन होईल, जाऊन ते आपण सकाळी दर्शन केलेलंच आहे, तेव्हा आता म्हणलं चला जेवायला. तरी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो किती गर्दी आहे, कसं काय गर्दी नाला विषयच नाही. त्यामुळे आता आम्ही निघालो जेवायला. आता इथनं ह्या बोळीतनं आपण पलीकडे जाणार आहे. आता ह्यातनं आपण पलीकडे आलो आहे आणि तेवढ्यात मग आम्ही निघालो जेवायला. आता मित्रसुद्धा भेटलेले आहेत आमचे लय खूप. मग आम्ही आता निघालो जेवायला. तरी मला व्हिडिओ काढून दे नाही, इथं लय गर्दी काय सांगतो तुम्हाला. आता आपण आपल्या जेवायला त्या गेटच्या जवळ आलेलो आहे. आता इथनं इतक्या लोकांना आपलं पुरुषाचं जागा जेवण कुठं शोधायचं आणि महिलाचं जेवण कुठं शोधायचं, तरी आपण शोधत आपल्या ठिकाणी जाणारच आहे, कारण आपल्याला जेवायचं आहे, भूक लागलेली आहे. आता आपण त्याच्याजवळ आलेलो आहे. आता जेवायच्या ठिकाणी बी आलो आपण.
मी मधलं स्किप केलं, कारण एवढं सगळं दाखवणं 7 मिनिटांनी मध्ये नाही शक्य. मग आता आपण जेवाय बसलो आहे आणि जेवण बसलो मी पटकन जेवण बी टाकलं. तुम्ही बघू शकता किती आता थोडंसं जेवण आलं आहे आपलं. आता मी जेवण बी टाकलं सगळं. आता जेवल्यानंतर आपण परत निघालो तर बसायसाठी चांगला अड्डा सोडणार आहे आपण आणि तिथं दिवसभर बसणार आहे, कारण आपलं दुसरी काही कामच नाही दादा. तुम्हाला ब्लॉग काढायचा, तुम्हाला मी काय काय केलं दाखवायचं, एडिट करायचं आणि बसायचं. मग आता इथून आपण बसलो. आता इथं बसलो इथं म्हणलं आपलं शेड बीट सगळं नीट करावं, आपला मेकअप बिकअप करावं जरा. मग शेड बीट नीट केला सगळा आणि त्यात पोजमध्ये बसलो, कारण आता इथं पूर्ण लय लोक होत्यात आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे जाणार आहे. त्यामुळे आपण नीट बसलो. मी आता किती गर्दी आहे बघा कसं काय, लोकांची ढकली विषयच नाही. परत तो काय म्हणते त्याला अँगल पडायला लागला बरं, तरी इतकी गर्दी लोकांची. मी पण उठलो, मी पण धक्का लावला तर हातभार लावला. आता मी परत बसलो, कारण आता आपल्या चनीत नाही होणार, कारण माझा जीव बघा तुम्ही, त्या अँगलचा जीव बघा, ते लोक किती बघा. माझ्या एकट्या चनीत खबर नाही का. मग तेवढं तिथं मागं लाडूचं पण सेंटर होतं. म्हटलं आता लाडू आणायचं जावं, कारण की आम्ही तास झालं तिथं बसलो पण लाडू आणायला गेलो नाही. तर महिलाचं पुरुषाचं इथं बी लय घोळे लागा. मग इथनं आम्ही ती पाठी वाचून पुरुषाच्या इकडे गेलो आणि इथनं आम्ही निघालो आता लाडू आणायला. आता लाडू आणायला आलो आपण इथं. आता लाडू घेतला मी इथं ह्यांच्याकडनं. तर कसं काय लाडू 2च लाडू दिला का ह्या गाड्याने, पण आम्ही काही इथं शांत बसणार नाही, कारण आपल्या एक दुसऱ्याकडे लाडूचा स्कॅम करतोय. आता बघा तुम्हाला म्हणलं का नाही कसं काय अनेक लाडू घेऊन आलाय. तर ते 2 लाडू मी माझ्याकडेच घेतले आणि इथनं आपण परत निघालो आपल्या ठिकाणी. आणि ह्याने एक पिशवी पण आणली. कुठून आणली काय माहिती, तुम्हाला दिसेल पुढं पिशवी. थांबा तुम्हाला दाखवतो, एकच मिनिट हा. बघा कसं काय पिशवी. आता भावांनो आता इथं बसतो मी दिवसभर, आता इथंच आहे. इथून पुढे दाखवणं काही शक्य नाही. त्यामुळं जे मास्टर भावांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आत्ता काय निवांत.